जसं तुम्ही म्हणालात, की मुळात पॉडकास्टरला निष्पक्ष आहे हे सिद्ध करावं लागतं. त्यात बराचसा त्याचा वेळ जातो. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आर-एस-एसच्या मुशीमध्ये वाढलेले आहात त्याबद्दल अजिबात दुमत नाही आहे. सर्वांना त्याची कल्पना आहे. पण हे असं असताना देखील आपण सर्व जणांना एक हिअरिंग देत असता कायम. म्हणजे जे आपल्या विचारधारेच्या पलीकडची लोक आहेत, विरोधी विचारधारेतली आहेत, त्यांना देखील कुठेतरी वाटतं की इथं येऊन हलकं होता येतं. नाही 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 तर ही लवचिकता तुमच्यामधली नाही, फार हाही प्रकर्षानं खरं जाणवते. म्हणजे कार्यकर्तेपणाच्या त्या सगळ्या स्वतःच्या म्हणजे स्वतःला पुढे घेऊन जाणं किंवा घडणं जे काही म्हणतात त्या घडवणुकीचा एक परिणाम आहे असं मी म्हणेन. मी विद्यार्थी परिषदेत असताना सुद्धा आमच्या व्यासपीठावर अनेक डाव्या विचाराची समाजवादी विचाराची माणसं आम्ही बोलवत असू. मी गप्र प्रधानांचं एक उदाहरण नक्की सांगेन की प्रधानसाहेब म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या व्यासपीठावर आले होते. माळगी प्रबोधितसुद्धा राम जोशी माजी कुलगुरू किंवा कुमार केतकर अशी अनेक मंडळी ही आमच्या व्यासपीठावर आलेली आहेत. त्यांनी त्यांचे विचार मांडले, अर्थातच त्याला काही अडचण नाही आहे. त्यामुळे हे जे वैचारिक आदानप्रदान आहे ते सुरू राहिलं पाहिजे. आपण वैचारिकदृष्ट्या एकमेकाचे विरोधक असलो तरी याचा अर्थ आपण शत्रू नाही आहोत ना. त्यामुळे शत्रुभाव मनामध्ये नाही आहे आणि त्यामुळे ती लवचिकता मला असं वाटतं की संघाच्या विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातूनच मिळालेली आहे. त्यात काही पुन्हा एकदा मी असं म्हणेन की खूप वैशिष्ट्यपूर्ण काही आहे असं काही नाही. पण एक मी पत्रकारितांच्या संदर्भामधलं माझं निरीक्षण जरूर या निमित्ताने मांडीन की आजकाल काय झालं आहे की पत्रकार मुख्यतः मुद्रित माध्यमं प्रिंट मीडिया पण इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णपणे निर्लिप्त आहे असं मी नाही म्हणणार. काय आहे की आज समाज माध्यमांचा एवढा बोलबाला होण्यामागे जी काही 25 कारणं असतील त्यातलं एक कारण हे आहे की पत्रकार हे वृत्त देता देता विचारही द्यायला लागले. पत्रकारांनी विचार द्यावेत का नाही? जरूर द्यावेत. प्रिंट मीडियामध्ये त्यासाठी जागा आहे, तुमचं संपादकीय पान तिथे जरूर द्यावे. आज असं होत नाही. आज वार्तांकनामध्ये सुद्धा तुम्ही विचार भरवता आणि मी त्याला म्हणेन की एक पॉलिटिक्स ऑफ व्होकॅबलरी आहे. समजा डावी विचाराची मंडळी झेंडे करून रस्त्यावर उतरली असतील तर इंग्रजी वर्तमानपत्रवाला म्हणतो की मासेस वेअर ऑन द स्ट्रीट आणि समजा भगवे झेंडे घेऊन उतरले तर ते म्हणतील होर्ड्स ऑफ पीपल म्हणजे माणसांचे कळप. आणि तिकडे आता ही तुम्ही शब्दावली वापरता यातनं तुमचं राजकीय आकस दिसतो. हे चुकीचं आहे. वाचक तुमच्या वृत्तांकनाकडे वार्तांकनाकडे तुम्ही काहीतरी विचार द्यावा या अपेक्षेने बघत नाही. मी पण पत्रकारितेचा विद्यार्थी होतो. मी माणूस साप्ताहिकामध्ये नियमित स्तंभलेखन करायचो, आजही करतो काही स्तंभलेखन. पण मला असं वाटतं की पत्रकार म्हणून माझी निष्ठा बातमीशी असली पाहिजे. बरोबर. पण ती बातमीशी निष्ठा न राहता मी माझे विचार आणि वृत्त याचं एक भेसळ करून ते लोकांना जर मी सर्व करत असेन वाढत असेन तर तो वाचक म्हणून असलेल्या त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे आघात आहे, त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे.